नमस्कार मंडळी. आज दीप अमावस्या. या दीप अमावस्येच्या दिवशी मला माझीच एक कविता तुम्हाला ऐकवायची आहे. माझा कविता संग्रह रातबन याच्यामधील ही कविता आहे. रातबन कविता संग्रह आता अमेझॉन वरती सुद्धा उपलब्ध आहे. सांगायची गोष्ट अशी आहे की दीप अमावस्या, ज्याला अनेकांनी अनेक विचित्र आणि विकृत स्वरूप दिलेली आहेत, श्रावणाच्या आधी येतो म्हणून, पण आपण त्याचा आध्यात्मिक अर्थ जो आहे या अमावस्येचा तो घेऊया. श्रावणाच्या आधी येणारी अमावस्या आहे आणि इथे दिव्याला महत्व दिलंय. दिव्याला आपल्याकडे सूर्य आणि अग्नी यांचं स्वरूप सुद्धा मानलं गेलंय आणि आपल्याकडे एक नितांत सुंदर अशी एक पंक्ती आहे, अशी एक उक्ती आहे, आत्मदीपो भव. आपल्या संस्कृतीमध्ये जेवढं दिव्याला आणि प्रकाशाला महत्व आहे तेवढं कशालाच नाही. आणि हा जो स्वयंप्रकाश आहे, हा जोपर्यंत तुम्ही चेतवणार नाही तोपर्यंत तो कोणीही चेतवू शकत नाही. तुम्ही हवी तेवढी मोटिवेशनल पुस्तकं वाचा, काही वाचा, काहीही ऐका, पण जोपर्यंत तुम्ही हा दिवा स्वतःमध्ये चेतवणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती निश्चितपणे होणार नाहीये. आत्मदीपो भव. आणि हा जो दिवा आहे, मी जो याचा अर्थ समजतो माझ्यासाठी, तो असा आहे की ही दीप अमावस्या, अर्थात दिव्याची आपण पूजा करतो वगैरे सगळं आहेच, पण ज्यांनी ज्यांनी म्हणून हा दिवा आपल्या मनात, आपल्या आतमध्ये कुठेतरी चेतवलेला आहे, कुठेतरी तो प्रकाश देतोय. बाहेर काहीही सुरू असू दे, कितीही निराशेचं वातावरण काही असू दे, स्वतःमध्ये जोपर्यंत हा दिवा जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यातला माणूसपण, तुमचं अस्तित्व आणि तुमचा मानसिक आधार कोणीच काढून घेऊ शकत नाही. आणि तुमचा रस्ता हा तुम्हाला मिळणार, आज नाही तर उद्या मिळणार, कारण हा दिवा तुमच्या बरोबर आहे. आता कविता सुचताना ती कशी सुचते याला काही नियम नाही, मी सांगू शकत नाही की कशामुळे सुचते. पण सुचून झाल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होतो जेव्हा एक कवी म्हणून आणि एक वाचक म्हणून सुद्धा माझ्या कवितेकडे बघतो. तर माझी जी कविता आहे की काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा. पंक्तीवरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की कविता नक्की कशाबद्दल आहे. पण हे लिहित असताना, हे सुचत असताना एक ट्रान्समध्ये असतो मी, त्यामुळे तेव्हा समजत नाही. ते झाल्यानंतर मला जे जाणवलं ते असे की अरे, ही कविता जी आहे ही खरं तर माझ्या पुस्तकात तुम्ही वाचाल तर त्याची प्रस्तावने बाबत थोडं असं आहे की आजूबाजूचं जे रहाट गाडगं आहे त्याच्यात कलावंत वैतागून जातो वगैरे, आणि तरीही त्यातला कलावंत जिवंत राहतो. त्याचा संदर्भ आहे या कवितेचा. तर तो हाच आहे की कलावंतांनी त्याचा दिवा प्रज्वलित ठेवायचा असतो. ही कविता तुम्हाला मी ऐकवतो आणि ही कविता लिहून झाल्यानंतर जेव्हा याचं गाणं होत होतं तेव्हा मला जो आणखीन एक सुंदर अर्थ जो उमगला या कवितेतून, कदाचित तुम्हालाही तो आवडेल, तो मी तुम्हाला सांगतो. आधी ही कविता तुम्हाला मी वाचून दाखवतो, माझी आशा आहे तुम्हाला आवडेल. काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा. काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा, सैतानाच्या मुळापाशी अभिमन्यू हवा. प्रार्थनेच्या वादळात रीता हात बरा, सावलीला पांघरतो वड तोच खरा. संन्याशाला सांगू नको अंगणाचे सुख, संन्यासाला सांगू नको अंगणाचे सुख, ओंजळीच्या पारव्याला घरट्याची भूक. पहाटेच्या येण्याआधी शिंपशील पाणी, पहाटेच्या येण्याआधी शिंपशील पाणी, समाधीला लाभतात उजेडाच्या खाणी. उडायाचे राखेतून हेच व्हावे दान, उडायाचे राखेतून हेच व्हावे दान, पापण्यांशी अलगद मरणाला आण, पापण्यांशी अलगद मरणाला आण. आता ही कविता सुचल्यानंतर पहिलं
जे चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं ते असं की कुठल्या तरी एका दूर लांबवर कुठल्या तरी एका खेड्यामध्ये, एका पाड्यामध्ये कुणीतरी एक बाई आहे, जी एकटी पहाटे उठलेली आहे, दळण दळते आहे. तिच्या आयुष्यातल्या जे काही वेदना आहेत, जे काही कष्ट आहेत, ते सगळे ती सहन करतीये आणि तरीही रोज पहाटे उठायला विसरत नाही, दळण दळायला विसरत नाही. असं एक चित्र आलं आणि त्याची चाल मला सुचली. देवाच्या कृपेने मला ती चाल सुचली. ती चाल तुम्हाला थोडीशी ऐकवतो, बाकी त्याचा व्हिडिओ अवेलेबल आहेच. चाल सुद्धा बांधताना मी विचार हा केला, की ही सोपी असावी. जर माझ्या डोळ्यात हे चित्र आलंय, की त्या गावातली ती बाई जी दळण दळते आहे, तर ती अशी किती अवघड चाली करू शकेल. शेवटी गुणगुणायला सुद्धा ते थोडं सोपं असावं लागतं. काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा, सैतानाच्या मुळापाशी अभिमन्यू हवा, काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा. तर अशी ही कविता करत करत शेवटपर्यंत जाते, की जणू काही मागे एकतार सुरू आहे अशी. आता ही कविता तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा. तुम्हाला वेगळं काही सुचलं तेही तुम्ही मला सांगा. अनेकांना प्रश्न हा पडलेला आहे, की सैतानाच्या मुळापाशी अभिमन्यू हवा या पंक्तीचा नक्की अर्थ काय? तुम्हाला सांगतो. अनिष्ट, राक्षसी आणि पापी अधर्मी गोष्टींचा नाश करायचा असेल, तर कोणाचा ना कोणाचा हा बळी जावा लागतो. त्याशिवाय त्यांचा विनाश करणं अशक्य होतं. कोणाला ना कोणाला तरी, ज्याला आपण त्याग म्हणतो, सॅक्रिफाईस, ते करावं लागतं. अभिमन्यूचा मृत्यू जर तसा झाला नसता महाभारतात, तर कौरव हरणं अशक्य होतं. याचा विचार करून बघा. आणि शेवटचं वाक्य काही जणांना थोडंसं टोचतं, की मरणाची गोष्ट काय? इथे मरण तुम्ही मृत्यू, दुःखद वगैरे या अर्थाने घेऊ नका. पापण्यांशी अलगद मरणाला आण, शेवटचा दिस गोड व्हावा आणि पापण्यांशी अलगद मरणाला आण. तर असा तो संदर्भ आहे. आणि गाणं जेव्हा मी हे सांगत होतो, माझी बहीण जेव्हा गाणार होती हे गाणं, आणि ते मी गाणं शिकवत होतो, की ही चाल अशी आहे, या पंक्तीला असं गायचंय वगैरे वगैरे, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आणखीन एक चित्र आलं. कुणाचं आलं सांगू? संजीवन समाधी घ्यायला जाणारे ज्ञानेश्वर माऊली. का आलं हे नाही सांगू शकत, पण ते आलं एवढं खरं. आणि तेव्हा माझ्या मनात जो विचार होता, की आत्मदीपो भव, तो जो दिवा आहे, तो जो माणूस रूपी मानव धर्माचा, वैष्णव धर्माचा जो दिवा आहे, तो ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःतच प्रज्वलित केलेला होता. बाहेर दिवे लावण्याची गरजच नाही. आणि ते संजीवन समाधीसाठी निघून गेले. कारण की तो प्रकाश जो आहे, तो चिरंतन आहे, तो नेहमीसाठी आहे. तो त्यांनी प्रज्वलित करून दिला. सगळ्यांच्या मनामध्ये तो दिवा जो आहे, तो प्रज्वलित केला. आणि ती प्रार्थना आली, काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा. संजीवन समाधीसाठी जात असताना तिथे ती गुहा आहे, तिथे काळोख असणार आहे. ती काळोखाची वाट आहे. आणि तिथे जाताना कदाचित कदाचित सुचलं असावं, की काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा, सैतानाच्या मुळापाशी अभिमन्यू हवा. या विश्वाचा अर्थ जर मला समजलेला आहे, त्याचं जर दुःख मला दूर करायचं असेल, तर मला अभिमन्यू होणं गरजेचं आहे. सैतानाच्या मुळापाशी अभिमन्यू हवा, काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा. मला ज्ञानेश्वर माऊली आठवले. संत नामदेव महाराजांनी त्यांचे संजीवन समाधीला जातानाचे अभंग जे आहेत, ते मी वाचलेले नितांत सुंदर. त्याच्यात सुद्धा जडला हृदरोग, माझं जे कवी म्हणून जे मी टोपण नाव वापरतो, हृदरोग,
त्याचा आणखीन एक संदर्भ त्यांच्या संजीवन समाधीमध्ये सुद्धा आहे. नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर माऊली गेले आणि आमच्या ठाई मात्र हा हृदरोग जडून गेले. आणि मग जेव्हा मी ही कविता पुन्हा वाचली, की आता कल्पना करा माऊली तिथे निघालेत. सगळ्यांच्या मनामध्ये तो दिवा प्रज्वलित करून. मानव धर्माचा, वैष्णव धर्माचा. काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा, सैतानाच्या मुळापाशी अभिमन्यू हवा, हा कोणीतरी तर व्हायला हवं, मी होतो. प्रार्थनेच्या वादळात रीता हात बरा, सावलीला पांघरतो वड तोच खरा. प्रार्थनेच्या वादळात रीता हात बरा. माऊलींना कधीच आयुष्यात काही मिळालं नाही. अत्यंत गरिबीत, अत्यंत दुःखात त्यांचं आयुष्य केलं. रीता हातच घेऊन जन्माला आले, रीता हातच घेऊन गेले. भरलेल्या झोळीमध्ये देव तरी अजून दान किती देणार, हेही महत्वाचं आहे. सावलीला पांघरतो वड तोच खरा. जो जगाला सावली देऊ शकेल, जगाला आधार देऊ शकेल, विश्वास देऊ शकेल, सांत्वना देऊ शकेल, वड तोच खरा. माऊली आधार स्तंभ झाले, आधार वड झाले. संन्यासाला सांगू नको अंगणाचे सुख. अनेक लोकांनी थांबवायचा प्रयत्न केला माऊलींना. ती संजीवन समाधीचे अभंग तुम्ही वाचा. अनेकांनी थांबवायचा प्रयत्न केला. संन्यासाला सांगू नको अंगणाचे सुख, ओंजळीच्या पारव्याला घरट्याची भूक. हा ओंजळीचा पारवा कुठला? आत्मा. त्याला घरट्याची भूक म्हणजे मोक्षाची भूक. पहाटेच्या येण्याआधी शिंपशील पाणी. आता मी जेव्हा जाईन, जेव्हा समाधी घेईन, तेव्हा तुम्ही अंगणात पाणी शिंपडणं थांबू नका. माझ्यासाठी कोणीही थांबू नका. पहाटेच्या येण्याआधी शिंपशील पाणी. धूळ उडू देऊ नका. तुम्हाला तिथे पुन्हा रांगोळी सजवायची आहे. पुन्हा तुमचं जीवन तुम्हाला जगायचं आहे. पहाटेच्या येण्याची शिंपशील पाणी. पहाट होऊ देऊ नको. तुमच्या आयुष्यात बदल करू नका. समाधीला लाभतात उजेडाच्या खाणी. माझी काळजी करू नका. समाधीला लाभतात उजेडाच्या खाणी. ही उजेडाची खाण तरी कुठली आहे? अंतिम ध्येय जे आहे असू शकतं तेच आहे. उजेडाच्या खाणी लाभतात समाधीला, म्हणून तर ते दिव्य आणि प्रकाशमान असतं. आणि हा प्रकाश डोळ्यांना न दिसणारा असतो, तो फक्त जाणवतो. तुम्ही कधी आळंदीला गेलात, समाधीच्या इथे एक शिळा आहे. त्या शिळेच्या जवळपास गेलं तर तुम्हाला तो प्रकाश जाणवेल, दिसणार नाही, जाणवेल. उजेडाच्या खाणी आहेत. उडायाचे राखेतून हेच व्हावे दान. राखेतून उडायचं हेच दान व्हावं, अजून काय हवंय आपल्याला? पापण्यांशी अलगद मरणाला. आता या समाधीला जात असताना, संजीवन समाधीला जात असताना पापण्यांशी अलगद मरणाला आला. आता ते जेव्हा ती गुहा बंद केली तेव्हा आतमध्ये माऊली अर्थातच समाधीच्या अवस्थेतच बसलेले होते. परमेश्वरांनी सुद्धा त्यांना या पृथ्वी तलातून, या देह रूपातून घेऊन जाताना अगदी अलगद नेलं असणार आहे. तुमचे आणि माझे जर माऊली असतील तर देव त्यांच्यावर किती प्रेम करत असेल विचार करा. अर्थातच अलगद नेलं असणार आहे. तर हा एक वेगळा अर्थ मला, जेव्हा मी हे गाणं शिकवत होतो गाण्यासाठी म्हणून, तेव्हा हा वेगळा अर्थ मला जाणवला. आणि त्या दिव्याचं महत्व मला त्या दिवशी जाणवलं. काही जरी झालं, दिवस कसेही असले, नशीब कसंही असलं, काही असलं, हा जो दिवा आहे तुमच्यामध्ये, हे जे चैतन्य आहे, जे काही मंगल शुची आहे, जे काही शुभ आहे, त्या दिव्याला विझू देऊ नका. त्या दिव्याला विझू देऊ नका. आता माझीच कविता एक पुढे आहे की जी प्रखर वास्तववाद घेऊन येते, नाही असं नाही. शेवटी कलाकाराच्या आणि कलावंताच्या सुद्धा आपापल्या, इंग्रजीत ज्याला फेजेस म्हणतो त्या असतात. पण ही कविता जी आहे, ही मला जाणवलं की दीप अमावस्येला जिथे आपण दिव्याची पूजा करतोय, या प्रकाशाची पूजा करतोय, ही तुम्हाला ऐकवावी. रातबन या कविता संग्रहातली आहे. इच्छा असल्यास जरूर लाभ घ्या तुम्ही. त्याची लिंक मी खाली देईनच. पण हे औचित्य मला साधायचं होतं. कविता कशी वाटली नक्की सांगा. आणि हे मोडकं तोडकं रसग्रहण कसं वाटलं हेही मला सांगा. आपल्याच कवितेचं रसग्रहण मी करतो, नाही असं नाही.
पण ते दुसऱ्यांसमोर मांडणं थोडंसं अवघड जातं. बाकीच्यांच्या कवितांचं रसग्रहण, मांडणी करणं मला थोडं बरं वाटतं त्यापेक्षा. कारण की माझीच कविता आहे, माझंच बाळ आहे. आपल्याच बाळाचं वर्णन कसं करावं आणि किती करावं हा अवघड प्रश्न आहे. पण आशा करतो तुम्हाला आवडेल. ही दीप अमावस्या तुमच्याही आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन येईल. आणि आता तर श्रावण येतोय. पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन, कुठला तरी विषय घेऊन. तुम्हाला एखादी कविता सुचवायची असेल, विषय सुचवायचा असेल, राजकारण वगैरे सोडून, तर मला जरूर कळवा. असेच भेटत राहू. धन्यवाद.